मोठी बॅटरी नाही आता. राईट ओके. मला हे भीती वाटते. का डबा आपल्या नांदेडचे विक्रम सारंग भाऊ आहेत, सर्पमित्र. डबा देऊ का? रात्रीचे जवळपास 10 वाजले असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेड या ठिकाणी हा कोणत्या जातीचा साप आहे? पानदिवर. हा विषारी साप असून घरामध्ये एक मुलगी सुद्धा होती आणि हा साप निघाला होता आणि सर्व घाबरून गेले होते. यावेळी खूप महत्त्वाच्या वेळेला येऊन यांनी या सापाचं रेस्क्यू करत आहेत. सर्व नांदेडकरांना जरी कोणाला अडचण आली तर त्यांचा नंबर देण्यात येईल. त्या नंबरवर आपण संपर्क साधू शकता. त्यांच्या हाताला तो सापाने दंशसुद्धा केलेला आहे. भारी ते बरं. आपण पाहू शकता. मोठी आहे का भरणी? बघतो मी त्याचा. पिशवी जमते. सोपं जाते पकडायला. अच्छा. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विक्रम सारंग विष्णुपुरीहून. तुम्ही विक्रम सारंग नावाने चॅनल पाहिलंच असेल. आतापर्यंत आपण बरेचशा सापांना असं निसर्गमुक्त केलेलं आहे, घरामध्ये वगैरे पकडून. आणि त्यामध्ये हा एक साप समाविष्ट झालेला आहे. आपल्या इथं वर्कशॉपला घरामध्ये निघाला होता. एक चिमुकली होती घरामध्ये बसलेली आणि हा एकदम दारामध्येच होता, मधल्या रूममध्ये साप. असे साप हे घरामध्ये येण्याचं कारण एकच आहे की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, बेंडूक वगैरे खायला हे साप आपल्या घरामध्ये येतात. आपण घरात येऊ नये म्हणून आपण एक दक्षता जरी घेतली, बाहेरचे बेडूक घरामध्ये येऊ नये म्हणून घराची चौकट जी आहे, सध्याला हल्ली चौकटी करत नाहीत खाली, ती चौकट साप न येण्यामुळेच होते. अगोदर पूर्वीच्या काळामध्ये जे चौकट्या होत्या ना, त्या साप आतमध्ये न येण्यासाठीच होत्या. मग आपण जर एवढी जरी काळजी घेतली, आता चौकट नसेल तरी आपण काहीतरी आडवं जर टाकलं संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये, तर बेडूकमध्ये येणार नाही आणि बेडूकला खाण्यासाठी हा साप घरामध्ये येणार नाही. हा पानदिवड आहे, पूर्णपणे बिनविषारी साप आहे. तर बघा, मला चावलेला आहे हाताला. आपण पाहू शकता यांना सर्पाने दंशसुद्धा केलेला आहे. पूर्णपणे बिनविषारी साप आहे. आणि सर्वात मेन मुद्दा असा आहे की साप कोणताही चावला तर आपण काय करतो, कुठल्या तरी तंत्रमंत्राच्या सहाय्याने उतरवण्यासाठी कोणा पांढऱ्याकडे वगैरे जातो. बरेचसे आता तुम्हाला माहिती आहेत गाव वगैरे कुठे आहेत, त्या ठिकाणी न जाता तुम्हाला विनंती आहे की साप कोणताही चावो तुम्हाला, तुम्ही सरळ सिव्हिल हॉस्पिटलला जाणे. नाही तर आपले नांदेडमध्ये महेंद्रकर सर आहेत, डॉक्टर महेंद्रकर डॉक्टर लाईनला, त्या ठिकाणी त्यांच्याकडे जा, तो पर्सनली तुमचा इलाज करतील. बरं, लोक घाबरून जातात. सर्वप्रथम अशा लोकांना काय सूचना द्याल? घाबरून जाण्यासारखं काहीच नसते. सापाबद्दल जी शंका जी माणसाच्या मनामध्ये आहे, जी कल्पना जी आहे, ती अशी निर्माण झाली की साप चावला म्हणजे आपण मेलो. तसं नसते. त्याच्यावर भरपूर सोल्युशन आहे. साप चावला प्राथमिक उपचार करू शकता तुम्ही. कुठलाही साप चावो, तुम्हाला माहिती नसते की हा विषारी आहे, हा बिनविषारी आहे, तरी आपले व्हिडिओच्या माध्यमातून सर्पमित्र त्यांच्या पद्धतीने होईल तेवढं आपल्याला सांगतातच माहिती. पण आपल्याला माहिती नसते, शेतामधल्या शेतकऱ्याला सापाची ओळख नसते. त्यावेळेला कुठलाही साप चावो, आपल्या हाताला दोरी बांधायची. हाताला जर कुठे चावला, पायाला जर चावला तर मांडीला जरी दोरी बांधली आणि सुरक्षितरित्या हॉस्पिटलला जाणे. अन्यथा कुठं जाऊ नका. फक्त हॉस्पिटलमध्ये सापाचा इलाज होतो. तंत्रमंत्राच्या सहाय्याने सापाची विष उतरत नसते. आपल्याशी संपर्क साधण्यासाठी नंबरचा माझ्याशी संपर्क साधण्यासाठी माझा नंबर 7038353175. ठीक. कधी कॉल करा, 24 तास सेवा अवेलेबल आहे. मी जरी अवेलेबल नसलो, माझे मित्र सर्पमित्र कोणी मी अवेलेबल करून देऊ शकतो. ठीक आहे. ओके, धन्यवाद.